नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी. पावसाळी अधिवेशनामध्ये आज शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात केलेल्या तुफान फटकेबाजीची. विरोधी पक्षनेते पदावरून त्यांनी जयंत पाटील आणि अजित पवार यांना जोरदार टोले लगावले. सभागृहात अनेक मुद्द्यांना हात घालत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर चांगली टोलेबाजी केली. पाहुयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. तिकडे एकदा तुम्ही मला पुण्याला बोलवले सकाळी 8 वाजता. आता 8 वाजता कसा मी झोपतो 4 वाजता. त्यामुळे तुमच्याबद्दल मला आदरही आहे आणि बिलकुल श्रद्धा सबुरीनेच आम्ही काम केलंय. सकाळी तुम्ही थोडीशी घाई केली, त्यावेळेस तुम्ही म्हणजे थोडं सबुरीने घेतला असता तर कार्यक्रम करेक्ट झाला असता ना. तेव्हा जयंतराव तेव्हा मला बोलले होते की चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. बोलले की नाही तुम्ही मला? जयंतराव बोलले मला माहित असतं तर बिलकुल करेक्ट कार्यक्रम झाला असता, फेल झाला नसता. त्यामुळे तुम्ही थोडस घाई केली. आणि गंमत सांगतो, मला ठीक आहे ते तेव्हा नंतर काय मार्ग निघाला असता दुसरा. तुम्ही किती पाठच्या रांगेत होते बरोबर. अरे तुम्ही काल बोलले ना, असं काय करताय. आता नीती आयोगाच्या बैठकीला मी गेलो होतो. दादा तुम्हालाही माहित आहे सगळं, तिथे किती महत्वाची बैठक असते. मी त्या ठिकाणी काय काय मुद्दे मांडले हे जर तुम्ही जर काल सांगितले असते तर बरं वाटलं असतं. आणि टीका करताना तेही थोडं बोलले असते, बाबा नाही मागे उभा राहिला पण त्यांनी आपल्या राज्यासाठी हे मागितलं ते मागितलं. हजारो कोटी रुपये आपल्याला तिकडे त्यांनी देऊ केलेले आहेत. आता तुम्ही ज्यावेळेस मी राष्ट्रपतीचा काल बोललो, मी राष्ट्रपती अभिभाषणाच्या वेळेस मी तर पहिल्या रांगेत होतो. आता फोटो काढायच्या 3ऱ्या रांगेत असलो याचं कमीपणा वाटण्याची कारण नाही, कारण रांग महत्वाची नाही, काम महत्वाचं आहे ना. कंत्राटी मुख्यमंत्री आहे ना, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट मी घेतलेलं आहे. हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट मी घेतलेलं आहे. आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं आणि त्यांचे अश्रू पुसण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचं दुःख दूर करण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं कॉन्ट्रॅक्ट मी घेतलेलं आहे. आणि बहुजनांच्या सर्वांगीण विकासाचं देखील मी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे. असंघाशी संघ करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री केव्हाही बरा. उद्धव ठाकरेंनी इकडे भाजपवर जोरदार घणाघात केलाय. दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार चोरतात असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेना बाळासाहेबांची स्वप्नही चोरतायत. उद्धव ठाकरेंनी भाजपवर हा जोरदार हल्ला केलाय. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर जशास तसा पलटवार केलाय. बीएमसी साठी भाजपचं राजकारण. दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार चोरतात. शिवसेना आणि बाळासाहेबांची स्वप्न देखील चोरतात. पक्ष की चोर बाजार, उद्धव ठाकरेंचा घणाघात. दरेकर आणि बावनकुळेंचा देखील पलटवार. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईवर भाजपचा डोळा आहे. पण भाजपला माहिती नाही, महाराष्ट्रात आणि मुंबईत मोदींचं नाही तर बाळासाहेबांचं नाव चालतं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात भाजपला हे ठणकावून सांगितलंय. मुंबईतल्या इलेक्ट्रॉनिक्स वर्कर्स युनियनच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी कामगारांना संबोधित करताना मुद्दाम काही गोष्टींवर भर दिला. आता त्यांचा डोळा मुंबईवरती.
म्हणजे दिल्ली मिळाली पण मुंबई पाहिजेच. मी त्याच्यावरती बोलणार आहे. लवकरच आपल्या गटप्रमुखांचा मेळावा मी घेणारच. मी काही सोडत नाही. मी तर उतरलं मैदानामध्ये. आणि आता मुंबई जिंकायचे. मुंबई महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांशिवाय मतं मिळू शकत नाहीत. भाजपच्या जिव्हारी लागणारं आणखी एक वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. ते म्हणाले, मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली आहे, त्यासाठी भाजपचं राजकारण सुरू आहे. दुसऱ्या पक्षातून आमदार खासदार एवढंच काय तर स्वप्नही चोरतायत. त्यामुळे हा पक्ष आहे की चोर बाजार असा प्रश्न पडतो. दुसऱ्या पक्षातले नेते आणा, दुसऱ्या पक्षातला आमदार खासदार आणा, तेही पुरत नाही. म्हणून दुसऱ्या पक्षातनं पक्षप्रमुख चोरा. स्वतःला स्वप्नही पडत नाही पण दुसऱ्याची स्वप्नही चोरा. सगळे आमदार चोरायचे, खासदार चोरायचे, नेते चोरायचे, स्वप्न चोरायचे. तर तुमचा पक्षही चोर बाजार. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील चांगलाच समाचार घेत सडेतोड प्रत्युत्तर दिलं. वैफल्यानं ग्रासलेले उद्धवजी ठाकरे साहेब दिसत आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघता या सगळ्या प्रकरणामध्ये गद्दार, डुक्कर, गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारण्याचा हा त्यांचा स्थायी भाव आहे. मत्सराने द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले. त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टा अशा प्रकारचं उद्धवजी ठाकरे यांचं वैफल्यातनं ग्रासून ही वक्तव्य येताना दिसतात. तुम्ही 2.5 वर्ष कारभार बरोबर केला नाही. तुम्ही 2.5 वर्ष आमदाराला सांभाळलं नाही. तुम्ही 2.5 वर्ष आमदाराचे कामं केले नाही. तुमचं सरकार गेलं. आमदार वारंवार सांगायचे, आम्ही सांगायचो की 75% शिवसेनेचे आमदार नाराज आहे. उद्धवजी लक्ष द्या. 18 महिने उद्धवजी आपल्या घरी राहिले. आदित्यजींनी कधी आमदार खासदाराकडे लक्ष दिलं नाही आणि मग सरकार गेलं. आमदार कंटाळून गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अत्याचाराला शिवसेनेचे आमदार कंटाळले. यंदाच्या दसरा मेळाव्यात उघडपणे बोलणार असल्याचं सूतोवाच देखील उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलताना शेवटी केलं. त्यामुळे आता राज्यात लवकरच होणाऱ्या निवडणुकीत मतदार राजा कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे कळेलच. तोपर्यंत आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदाव्यांचं राजकारण हे सुरूच राहणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी निर्णयांच्या चौकाराची आहे. आज विधानसभेत बहुप्रतीक्षित असे 3 महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. औरंगाबाद शहराचं नामांतर अखेर छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला. यासोबत उस्मानाबादचं नामांतर आता धाराशिव करण्याचा ठराव मंजूर झाला. या दोन्ही शहरांच्या नामांतराची शिफारस भारत सरकारच्या गृह विभागाला करण्यात आली आहे. दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा निर्णय सुद्धा विधानसभेत घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता नवी मुंबई विमानतळाचं नामकरण अखेर दिबा पाटील करण्यात येणार आहे. मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांचा घरांचा मुद्दा अखेर अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. तो निकाली निघाला. आपल्या हक्काची घरं व्हावीत यासाठी मुंबईतल्या वरळीतल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलिसांनी अनेक वर्षांपासून खरं तर पाठपुरावा केला. ठाकरे सरकारनं पोलिसांना 25 लाखात घरं देण्याचा निर्णय घेतला. पण नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे सरकारनं पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं 15 लाखात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसाला त्याचा चांगला निवारा असला पाहिजे. त्याचं कुटुंबाची चिंता त्याला ड्युटी करताना असता कामा नये. यासाठी हे शासन जे आहे या पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणावर घरांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती सरकारने घेतलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या एजन्सीला एकत्र घेऊन आपण हे जे काही टार्गेट आहे पोलिसांना आवश्यक जेवढी घरं आहेत ही घरं देण्याचा निर्णय आपण घेतलाय. काल झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर आज पुन्हा शिंदे गटाच्या आमदारांकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आलं. आज त्यांनी आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं. एक उपहासात्मक पोस्टर घेऊन शिंदे गटातल्या आमदारांनी परिसर दणाणून सोडला. पाहूया खास रिपोर्ट.
शिंदे गटाच्या आमदारांची निदर्शनं। आमदार आदित्य ठाकरे निशाण्यावर, उपहासात्मक पोस्टर झळकवले। आदित्य ठाकरेंची उडवली खिल्ली। आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक गुरुवारी पुन्हा आमने सामने आले। बुधवारी आमदार एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यानं वाद विकोपाला पोहोचला होता। विरोधकांकडून होणाऱ्या आंदोलनात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे सहभाग घेत असल्यानं शिंदे गटातील आमदारांकडून त्यांना गुरुवारी हेतुपुरस्सर लक्ष्य केलं गेलं। त्यातच शिंदे गटातील आमदारांनी आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवणारे बॅनर हातात घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली। या पोस्टरमध्ये महाराष्ट्राचे परमपूज्य पप्पू युवराज असा उल्लेख करण्यात आला। तसंच जी वस्तुस्थिती आहे तीच दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला असं शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आलंय। आता आम्ही सगळे मेसेज सांगायचे, आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं होतं ना, तो मेसेज वाचायचा आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं। ते तुम्ही बघितलं असेल ते लिहा, वस्तुस्थिती आहे का काय आहे ते, खरं असलं तर खरं लिहा, खोटं असलं तर खोटं लिहा। आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण जी वस्तुस्थिती होती ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही दाखवा। तर शिंदे गटातील आमदारांना आम्ही खोक्यावरून केलेलं वक्तव्य चांगलंच झुमल्यानं आणि प्रसिद्धीसाठी तसंच मंत्रिपदासाठी ही सगळी नाटकं करावी लागतायत असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। आता 50 खोके वगैरे मला लोकांमधून ऐकू येतं, पण जी त्यांना खरी अपेक्षा होती मंत्रिपदं मिळतील ती जी मिळाली नाहीत, म्हणून बघा किती त्यांना इम्प्रेस करायला माझ्या विरोधात बोलायला लागतंय आणि गळ्यात काय काय घालून उभं केलं जातंय, त्यांची मला क्यू येते। पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडीमधील आमदार हा सामना विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर चांगलाच रंगलेला दिसला। दोघांनीही विविध प्रकारची नारेबाजी आणि पोस्टरबाजी करत अधिवेशन गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्व स्वीकारलं। आगामी राजकारणाची दिशा हिंदुत्वाच्या दिशेनं असणार हे जवळपास स्पष्ट झालं। शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरेंनी पुण्याचा दौरा करून सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ केला। तसंच स्वतःची प्राथमिक सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी सुद्धा केली। मनसेनं हिंदुस्थान हा हिंदूंचा असल्याची स्पष्ट भूमिका घेतली। राज ठाकरेंना हिंदवी रक्षक आणि महाराष्ट्र सेवक संबोधण्यात आलंय। हिंदूंचा जननायक ते हिंदूंचा हिंदुस्थान अशी आक्रमक पावलं राज ठाकरे टाकतायत। आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी करण्यावर राज ठाकरेंनी भर दिलाय। शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच पुणे दौरा करत त्यांनी पक्षाच्या कार्यालयात भेट दिली। सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ करत मोबाईलवरून QR कोड स्कॅन करून स्वतःची सभासद सदस्य म्हणून ऑनलाईन नोंदणी केली। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार दर 3 ते 4 वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक पक्षाला नोंदणी ही नव्याने करावी लागते आणि त्याप्रमाणे आता ही आमची अगोदरची नोंदणी ही लॉकडाऊनच्या अगोदर झाली होती, त्याच्यामुळे ही आता नव्याने नोंदणी पुन्हा सुरू होत आहे। माझी तमाम महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या माता भगिनींना बांधवांना माझी विनंती आहे की आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपण सदस्य व्हावं। या वेळेला जे सदस्य होणार आहेत त्यांना दर आठवड्याला पक्षाकडनं काही गोष्ट ही त्यांच्या मोबाईलवरती जाणार आहे। मुंबई पुण्यासह इतर महापालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत। 2012च्या पालिका निवडणुकीत मनसेनं मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये चांगलं यश मिळवलं होतं। आता एका दशकानंतर पुन्हा त्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे।
आक्रमक हिंदुत्वाची गास आणि दुसरीकडे पालिका निवडणुकांची जोरदार तयारी मनसेकडून सुरू आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांना आव्हान निर्माण झालंय. तसंच शिंदे गटानंही आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 4 हिंदुत्ववादी पक्ष रिंगणात उतरणार आहेत. त्यावेळी मतदार कोणत्या हिंदुत्ववादी पक्षाला मत देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांना समरजित घाटगे यांनी चांगलाच धक्का दिलाय. कागलच्या विद्यमान नगराध्यक्षांनाच त्यांनी भाजपमध्ये घेत राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडलाय. विद्यमान नगराध्यक्ष माणिक माळी आणि माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी या पती पत्नीनं कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. जसं त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, हे मूळ आमचेच पार्टीचे. त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाल्या तेव्हा त्यावेळी ते निर्णय त्यांना घ्यावे लागले आणि आज ते परत मूळ गटामध्ये आलेत आणि आता मूळ गट भाजपमध्ये आहे म्हणून ते भाजपमध्ये आलेत, असंच विषय आहे. पण ते परत आपल्या कुटुंबामध्ये आलेत, त्यांचं मी स्वागत करतो. याच्यामुळं कागलमध्ये फक्त नगरपालिका नाही, कागल मतदारसंघामध्ये आपला जुना गट एकत्र करण्यामध्ये आम्हाला एक चांगली संधी मिळते. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा आरोप खोटा ठरलाय. टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांच्या यादीत आपल्या दोन्ही मुलींची नावं कुणीतरी समाविष्ट केल्याचा आरोप अब्दुल सत्तारांनी केला. मात्र शिक्षण संचालनालयानं पगार थांबलेल्या अपात्र शिक्षकांच्या यादीत सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं दिली आहेत. त्यामुळे सर्व पितळ उघडं पडलंय. दोन्ही मुली माझ्या ज्या आहे ते अपात्र आहे. मी अशी यादी सर्वांना दाखवली, तुम्हालाही दाखवतो का हे जे पुणे राज्य परीक्षा परिषद आयुक्ताच्या सहीचा जो आहे तो खरा मानायचा, तुमच्याकडे जो रिपोर्ट आलेला आहे तो खरा मानायचा. मला याच्यामधली पहिली संभ्रम आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या आरोपाची शिक्षण संचालनालयानं शाळा केली आहे. ही यादी पहा. यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची नावं ठसठशीतपणे दिसतायत. पगार थांबवलेल्या यादीत 110व्या क्रमांकावर हिना कौसर अब्दुल सत्तार आणि 112व्या क्रमांकावर शेख उझमा नाहिद अब्दुल सत्तार यांचं नाव आहे. सिल्लोडच्या नॅशनल उर्दू खाजगी प्राथमिक विद्यालयात दोघी अनुक्रमे सहाय्यक शिक्षक आणि शिक्षक सेवक पदावर नियुक्त होत्या. मात्र टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांच्या यादीत त्यांचीही नावं आल्यानं सरकारनं दोघींचेही पगार बंद केले. नेमका काय घोळ झाला ते पाहूया. पुणे सायबर पोलिसांना टीईटी घोटाळ्यात सहभाग आढळून आला होता. 7,874 अपात्र शिक्षकांची यादी राज्य परीक्षा परिषदेला सुपूर्द केली होती. त्यापैकी 1,033 उमेदवार प्रत्यक्षात शिक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू असल्याचं शिक्षण विभागाच्या तपासणीत आढळून आलं. त्यातही 576 शिक्षक हे प्राथमिक तर 457 शिक्षक हे माध्यमिक शाळांमध्ये रुजू होते. सर्व 1,033 अपात्र शिक्षकांचे पगार आता थांबवण्यात आले. या यादीत कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं समाविष्ट आहेत. अपात्र ठरल्यानंतरही 2017 पासून अब्दुल सत्तार यांच्या मुली कसं काय शिकवत होत्या याचा अद्याप खुलासा झालेला नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केलाय. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 2 मुलींची नावं अपात्र शिक्षकांच्या यादीत आली आहेत. परिणामी पुढील काही दिवस त्याचे राजकीय पडसाद उमटत राहणार हे नक्की. एकंदरीतच घोटाळ्याच्या शेतीत कृषी मंत्र्यांच्या मुलींची नावं आल्यानं राजकीय पीक चांगलंच फोफावणार असल्याचं स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भारतीय निवडणूक आयोगानं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूक आयोगानं झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. राज्यपाल रमेश बैस यांनी अवैध खाण वाटप प्रकरणात निवडणूक आयोगाकडे मत मागितलं होतं. त्यानुसार निवडणूक आयोगानं ही शिफारस केली आहे.